एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एकामुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा पुढे गेलो इकडं कुठे साईडला एक माहिती की आहे का बप्पे आहे तिथं तू नको करू बप्पे आहे तिथं साईडला आहे का बाई कुठं बायाच्या ऑफिसमध्ये कुठं ती पुन्हा हॅलो पुढे घ्यायचं का अर्थ या सभेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यायचंय। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। हॅलो सर्वांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय। साऊंड राहुल आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रमुख मार्गदर्शक ज्यांचा आपल्याला या ठिकाणी लाभणार आहे असे उस्मानाबाद जिल्ह्याचं यांच्या या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्माननीय सुरेशदाजी बिराजदार साहेब यांचं देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे। सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की समोर जागा भरपूर आहे, आपण कृपया पुढे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। उभे असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे। लागलीच कार्यक्रमास सुरुवात होत आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये स्वागत करूयात। या ठिकाणी कार्यक्रमास थोडा विलंब झालेला आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ ज्यांचं खऱ्या अर्थानं नाव आदरानं घेतलं जातं असे सन्माननीय राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांचं स्वागत या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब हे करतील। प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुरेश पाटील हे सन्माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांचं स्वागत करतील। या ठिकाणी दुसरे प्रमुख मार्गदर्शक ज्यांचं मार्गदर्शन नेहमी ऐकायला प्रत्येकाला आवडतं असे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे सलग 3 वेळा जे आमदार म्हणून सध्या कार्यरत आहेत सन्माननीय विक्रमजी काळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतो। ॲडव्होकेट आणि आमदार विक्रमजी काळे साहेब यांचं स्वागत आमचे मित्र ॲडव्होकेट सूर्यकांतजी सांडसे तालुकाध्यक्ष वाशी हे करतील। इकडे पास दिसतंय सगळं या पण इकडं कसं उभारलं ना इकडे या यानंतर जिल्हाध्यक्ष सन्माननीय महेंद्र दुर्गुडे यांचं स्वागत श्री प्रशांत फंडे करतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे धाराशिव माननीय सुरेशदाजी बिराजदार साहेब यांचं स्वागत या ठिकाणी खलील पठाणे करतील। अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश संघटक महिला अध्यक्षा सौ सरलाताई खोसे यांचं स्वागत ठिकाणी या कार्यक्रमाचं सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमाचे संयोजक ज्यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम एकदा नाही तर वर्षामध्ये 3-3 वेळेस एवढे मेगा कार्यक्रम घेतात, मोठे कार्यक्रम घेतात, दांडगा जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्व तुमचे आमचे लाडके बापू अर्थात सुरेश बापू पाटील साहेब यांचं स्वागत मी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो या कार्यक्रमाचं सुंदर असं संयोजन केल्याबद्दल आदरणीय सुरेश पाटील साहेब यांचं स्वागत करावं। माननीय आमदार राणादादा, माननीय आमदार विक्रमजी काळे साहेब, माननीय सुरेशदाजी बिराजदार साहेब
हे सुरेशजी पाटील यांचं स्वागत करत आहेत. या ठिकाणी मान्यवर पदवीधर मराठवाडा पदवीधर विभागाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष सचिव तर नितीन भागल यांचं स्वागत. कशाला आभारांचे भार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू त्या हृदयाला दार कशाला. त्यामुळे तुम्ही आलेले सगळेच आमच्यासाठी पाहुणे आहेत. सगळ्यांचं टाळ्यांच्या गडगडाटामध्ये स्वागत करून हा स्वागत समारंभ कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सन्माननीय सुरेश बाबू पाटील साहेब यांना. आज या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सभासद शेतकऱ्यांची बैठक बोलवलेली आहे. उन्हाची वेळ आहे आणि त्यामुळे प्रमुख पाहुणे माननीय राणादादा पाटील, आमदार विक्रम काळे साहेब, सुरेश बिराजदार साहेब, जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे साहेब आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ व बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला भरपूर आघाडी घेतली तरी आपला उमेदवार ठरत नव्हता. तर आपल्या राष्ट्रवादी मार्फत सुरेश बिराजदार साहेब यांच्या उमेदवारीची चर्चा चालू होती. अजितदादांनी त्यांना शब्द दिला होता की आतापर्यंत आग्रहानं मी जागा मागून घेतलेली आहे. महायुतीमध्ये दिवस जात राहिले आणि मग चर्चेच्या फेऱ्या होत राहिल्या आणि 2 जागेमधून 1 जागा अजितदादांनी धनगर समाजासाठी जानकर साहेबांना परभणीची दिली आणि फक्त धाराशिवची 1च जागा शिल्लक राहिली. आणि मग धाराशिवच्या 1 जागेवर स्वतः दादा विक्रम काळे साहेब त्या प्रक्रियेत होते. लवकर निर्णय होईना तेव्हा महायुतीतल्या नेते मंडळींनी सर्व आमदारांना सांगितलं येऊन गेले. ते म्हणले की मला हे निर्णय आमच्या बाणाची जागा आहे, बाणाला द्यायला पाहिजे, तुम्ही मग घड्याळ नाही तर मग आम्हाला द्या. पण धनुष्यबाणाचा तुमचा राणादादाच्या घरात त्यांच्या माणसाला बोलून कशाला तिकीट देता काय, ही आमच्या शिवसेनेवर अन्याय होत आहे वगैरे वगैरे. मग दादाला तर इकडं प्रवेश घेता येणार नाही काय, ते सिटिंग गेलेले आहेत आणि म्हणून अर्चनाताईचं नाव आपल्याला घ्यावं लागतंय. आणि अशा पद्धतीनं अर्चनाताईची उमेदवारी समोर आलेली आहे. आणि मग हे सगळं बोलल्यानंतर मग आता विषय आला की समोरची लोक अका ते दादा एका पक्षात अर्चनाताई असं कुठं असतं का काय सुरू झालं. प्रश्न कसा आहे की आपल्या इथं उस्मानाबाद असू द्या, कळंब असू द्या, कुठलाही तालुका असू द्या, ची अर्धी बारशी दिलीप सोपलची. म्हणजे ओळख कशी आहे की सोपल विरुद्ध राजा राऊत, तशी हिथं ओळख आहे राणादादा विरुद्ध वामराजे. ही घड्याळ
काय धनुष्यबाण, कमळ हे चिन्ह आहेत. हे उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन आहे. पण साध्य एकच आहे की मसालीचा पराभव झाला. आलं का लक्षात? सगळ्या दृष्टिकोनातून निवडणूक ही सोपी नाही. आज आपले 8 तालुके औसा, निलंगा, बार्शी एवढी सगळी यंत्रणा राबवायची. आज इन्फ्रास्ट्रक्चर राबवायचं तयार आहे, त्यांची ती कॅपॅसिटी आहे. आणि म्हणून कुणी किती जरी टीका केली आता पराभव नक्की आहे. त्यांनी आपल्या उमेदवाराबद्दल अनेक प्रकारचे आरोप केलेत. काय अनेक नवरा एका पक्षात, बायको एका पक्षात, लेखाला तिसऱ्या पक्षात जा म्हणावं. काय यांची काय हिंमत आहे माझ्याबरोबर लढायची? कुणाचं पक्ष कुठलेही असू द्या, काय युती आहे, महायुती आहे. महायुतीच्या माध्यमातून हे सगळं कामकाज चालू आहे. भाजप आणि शिवसेना एक होती. भाजपचे 105 आमदार आले, शिवसेनेचे 52 आमदार आले. मग देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करायला काय अडचण होती? युती होती ना, ठरलेलं होतं ना. मग ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री. मग तुम्ही का तिथं गद्दारी केली आणि काँग्रेस बरोबर गेले? सगळ्यात अगोदर गद्दार तुम्ही आहेत. सगळ्यात अगोदर गद्दार तुम्ही आहेत. आणि मग जर तर त्यांची काय चूक आहे? ते विकासासाठी त्यांच्याबरोबरच्या आमदाराच्या सोयीसाठी त्यांनी निर्णय घेतला. तुम्ही जसं तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी ज्यांच्या जीवावर निवडून आले त्यांच्याशी गद्दारी करून तिकडे गेले, तर तुम्हाला काय लोकांना गद्दार म्हणायचा अधिकार आहे? अजित पवारला असं करायला नाही पाहिजे होतं. अहो 1978ला सगळ्याच्या अगोदर वसंतदादा बरोबर निवडून येऊन नंबर 1 ला गद्दारी यशस्वी मुख्यमंत्री झाले. आणि सोनिया गांधीला सोडून सगळ्यात अगोदर त्यांनी पक्षफुटीला निमंत्रण दिलं. आणि आज तुम्हाला अजितदादांना नाव ठेवायचा काय अधिकार आहे? अजितदादाला तुम्ही सांगता स्टेडियमवर शपथविधीसाठी फक्त भाजपचा शपथविधी 2014ला होतो, शिवसेना युतीत असून गैरहजर राहते. आणि त्यावेळेस तुम्ही सांगता की आपण बीजेपीला पाठिंबा देऊ आणि विधानसभेत बसलं की बीजेपीला पाठिंबा नाही म्हणता. 2019ला तुम्ही सांगता की ठीक आहे करा शपथविधी. दृष्टिकोनातून ज्यांना हे पटलं किंवा हे त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी इतरांना लक्षात आणून दिलं. त्यांच्याबरोबर 40 आमदार निर्णय घ्यायला आले की अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलं की हे एकट्या आपल्याच्यानं हे राज्य होणे नाही. ममता बॅनर्जी जर समजा 10-15 वर्षात पुन्हा तिथं सत्तेवर एकट्याचा पक्ष आणू शकते, जयललिता एकट्याचा पक्ष आणू शकते, मग शरद पवार एकट्याचा पक्ष 40 वर्ष सत्तेवर का आणू शकत नाहीत? बीजेपीची साथ दिलीच पाहिजे आणि विकास कामाला गाठ घातली पाहिजे. आणि म्हणून अजितदादांनी निर्णय घेतला. ओमराजेनं गद्दार म्हणायचं काय कारण आहे? तुझी ती लायकी तरी आहे का? आणि प्रश्न की कुठल्याही गोष्टी बोलताना मला एक गोष्ट विचारायची की ज्या वेळेस आपण कुठल्याही गोष्टीवर विश्वास टाकला त्या वेळेस त्यानं त्याचं मी अमक्याचा फोन उचलतो आणि त्याच्या गाईला इंजेक्शनला डॉक्टरला फोन केला, काय त्याचा ट्रान्सफॉर्मरचा ही बसवायला 30,000 गाड्या वाहतात. 5 वर्षात 3 रोड तुम्हाला 4 पदरी करण्यात आलं नाही. ही खासदाराची काम आहे. आज समजा कामकाज कुठलं बी करीत असताना लोकांनी विश्वास तुमच्यावर टाकला. 2006-07 साली तुम्ही राणादादावर चौफेर टीका केली. 9 लाख पोती भरलेल्या गोडाऊन सहित तुमच्या ताब्यात लोकांनी कारखाना दिला. मग तुमचं स्वतःचं काम काय? स्वतःचं काम कुठलंही नसताना काम काही. आता समजा मी 1300 ट्रान्सफॉर्मर बसविले, MSCBचं एवढा जिल्ह्यात का इथं आपण सोयाबीनचा कारखाना काढलाय. सोयाबीनच्या कारखान्याला एक्सप्रेस फीडर घेतलं. मग एक्सप्रेस फीडर घेतल्यावर ती कॉन्ट्रॅक्टर आला 2020ची गोष्ट. मला काय ती ओमराजे खासदार म्हणला काय सगळं आमच्या पोटावर पायच द्यायला लागले. मी म्हणलं कार
आम्हाला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचं त्यांनी कसला असला खासदार आहे कुणास ठाऊक, म्हणजे पैसे खायचे किती, काय निधी आणायचा 3 लाखाचं काम, काय ह्यांना 4 लाखाला मिळत होतं, 1 लाख शिल्लक राहत होते, त्यांना 3 लाखाचं काम 8 लाखाला तिन्ही टेंडर भरून घेतले आणि असे अनेक कामं घेतले. आणि मी एवढे ट्रान्सफॉर्मर बसवले, ही काम जिल्ह्यात केलं म्हणून सांगत मिरवित आहे. आणि ही मला कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलं, राजकीय माणसानं नाही. भ्रष्टाचाराची पद्धत, पैसे काही अर्वाच्य भाषेत शब्द बोलणं हे चुकीचं आहे. आणि त्याने जरी अर्वाच्य भाषेत बोलला तरी नाना दादा कधीच अर्वाच्य भाषेत बोलत नाहीत, कधीच बोलताना तोल जात नाही, कधीच बोलताना अपशब्द वापरत नाहीत. काल अर्चनाताईनं 35 मिनिटं भाषण तळव्यात केलं, अगदी मुद्दे शोध. त्यांनी जिल्हा परिषद असताना किती कामं केली, त्यांनी कधीही टक्केवारी घेतली नाही. आज त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, बिगर टक्केवारीचं काम केलं नाही. परंतु अर्चनाताईनं जी काय कामं केली, काय त्या कामाचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक पक्षाच्या बद्दल त्यांनी सगळी माहिती दिली. आज ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रेल्वेचं काम असू द्या, काय आपल्या जिल्ह्यातलं कुठलंही विधायक काम असू द्या, समजा दादा आहे 300-400 कोटी रुपये विम्याचे यायचे, मग त्यांनी कोर्ट कचऱ्या केल्या, त्यांनी नियम नियमावली केली, त्यांनी वाटाघाटी केल्या, त्यांनी मंत्र्याकडे गेले, त्यांनी सगळं केलं, त्यांनी कोर्टात गेले, त्यांनी 30 लाख 40 लाख 50 लाख खर्च स्वतःचे केले. मिळालं पाहिजे उपोषण. ही असं करणाऱ्या माणसाला काय प्लॅनिंग करावं लागतं, कसं काम ते लोकांच्या शेतकऱ्याच्या पदरात पडण्यासाठी काय करावं लागतं. हे उपोषण इतकं सोपं नाही. सुप्रीम कोर्टात या व्यक्तिमत्वानं 50 लाख रुपये या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी खर्च केले. तुम्ही काय केलं? आणि आज 400-500 कोटी आहेत. आणि पक्षाचा मी विचार केला तर तुम्ही जे म्हणता की जे काय आज बीजेपीच्या माध्यमातून बीजेपीच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय आणि हे खासदार निवडून दिल्यामुळं काय ज्यांचे हात बळकट होणार आहेत किंवा जे पंतप्रधानपदी बसणार आहेत त्यांनी जी काय 10 वर्षातली कामं केली, आज जे रेशन मोफत मिळतंय ते 65 वर्षात कधी काँग्रेसच्या काळात मिळालं का? आज जे प्रत्येक ठिकाणी घरकुल, प्रत्येक घरात संडास, प्रत्येकाला निधी उपलब्ध करून देणं, आज ह्या डिजिटल व्यवस्थेमधून डायरेक्ट लाभार्थीपर्यंत हे झालं. ही जी काय गोष्टी मोदी साहेबांनी केल्या, आज प्रत्येक आता 50 वर्षापासून आपण चून आणि धूर काय ह्याच्या संबंधित आपल्या महिला माय भगिनी होत्या काय, त्यांना शिगडी देणं, गॅस देणं उज्ज्वला योजनेखाली, आणि प्रत्येकाच्या घरी ही पोच करणं मतदान आहे. प्रश्न हेच नाही, कुठले राष्ट्रीय प्रश्न असू द्या, काय सर्जिकल स्ट्राईक असू द्या. आज काश्मीरमध्ये आपल्या लष्करावर हल्ला केला, 100 जवान मेले, इथं 50 जवान मेले. त्यांनी 100 मारले तर त्यांनी रातोरात मोदी साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक करून तिथं हेलिकॉप्टर उतरून पद्धतशीर त्यांनी आपण 400 मारले आणि सगळ्या जगाला धक्का बसला की याला म्हणतात माणूस. मुस्लिम बांधवाशी मतभेद न होऊ देता, कुठलाही गोंधळ दंगल न होऊ देता आज तिथं राम मंदिरातली मूर्ती प्रतिष्ठापित केली. संपूर्ण जग अवाक होऊन बघत होतं या घटनेला. भारतातील सर्व मान्यवर हजर होते. आणि अशा पद्धतीनं कुठलंही काम कार्यान्वित करणं, एवढा मोठा दुनियादारीचा कोरोना, सगळ्यात अगोदर सगळ्यात लवकर व्हॅक्सिनवर लक्ष त्यांचं, जिथं व्हॅक्सिन तयार होतं तिथं स्वतः पंतप्रधान जाऊन बसले, लवकर करा, माणसं वाचली पाहिजे. तर अशा पद्धतीच्या नेतृत्वाला कशातच काय नाही, उगाचच काय. प्रश्न कसा आहे की कुठलं तरी विधायक काम, कुठलं तरी काय निर्माण करायला यायला पाहिजे. ज्यांनी निर्माण केलं त्याला नावं ठेवणं, आणि स्वतः नावं ठेवायचं सोपं आहे, हो करायचं सोपं नाही. आज प्रत्येक गोष्टी
निर्णय घेताना महायुतीची सगळी माणसं बसून जी काय निर्णय घेतला असेल त्यांचा बी अभ्यास असेल ना, किंवा आपल्याला ही जागा सक्सेस कशी होईल. आज बार्शीचे आमदार राजा राऊत असू द्या, आलीच पाहिजे म्हणून त्यांना इरिशिरी आपल्यापेक्षा जास्त आहे. राजा राऊतला फडणवीस साहेबाची किंमत प्रत्येकाच्या उमेदवार दादा जेवढं, मग दादापेक्षा त्यांना राग जास्त आहे की पुन्हा माणूस पडलाच पाहिजे. तर ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि ह्यांचं जी ढोंग आहे, ह्यांचं जी नाटक आहे काय, त्याला नेट मातीत घाला आणि अर्चनाताईला प्रचंड मतांनी निवडून द्या. पक्षाचे देखील पदाधिकारी उपस्थित आहेत. यामध्ये आमचे एकेकाळचे मार्गदर्शक सन्माननीय रामार्याप्पा शिंदे, दत्ता सोळुंके, निहाल काझी, अनंतराव देशमुख, किरण पाटील यांचं देखील मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. यासोबतच विचार मंचावर अप्सरा पठाण, महिला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव यांचं देखील आम्ही या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतोय. त्यासोबतच श्री किशोर नाना साठे, असदभाई, सचिनजी तावडे, श्री गवारे, श्री गोकुळतात्या शिंदे, शफिकभाई या सगळ्यांचं मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करून महेंद्र काका दुर्गुडे यांना विनंती करतो. आजच्या महायुतीच्या आमचे नेते आदरणीय सुरेशजी बिराजदार, गोकुळतात्या शिंदे, भास्करजी खोसे, आमच्या तालुक्याचे आमचे मार्गदर्शक शफीभाई शेख, अल्पसंख्याक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असदजी पठाण, खलीलजी पठाण, जिल्ह्याचे कार्य माझे सहकारी मित्र नितीनजे बागल, आमचे मार्गदर्शक सहकारी किशोर नाना साठे, आमच्या जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाध्यक्ष सरलाताई खोसे, जिल्ह्याच्या कार्याध्यक्षा अप्सराताई पठाण, आमचे सहकारी मित्र गवारी साहेब, आमच्या तालुक्याच्या अध्यक्ष भगिनी सन्माननीय तालुका अध्यक्ष, सामाजिक न्याय विभागाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अतुलजी जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रजी क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष, सर्व प्रमुख पदाधिकारी, माझे जुने सर्व सहकारी दत्ताजी साळुंके असतील, त्यांचे सर्व सहकारी, आमचे नागरिक सहकारी मित्र आणि युवक मित्रांनो, अतिशय चांगला कार्यक्रम बापूंनी आयोजित केला. त्याबद्दल मी बापूचे खूप खूप आभार मानतो. आणि बापूंनी मला वाटत नाही की कोणता विषय आपल्याला बोलायला ठेवला आहे, तरी सुद्धा मी स्वतः अर्चनाताई सोबत 10 वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम केलंय. राजकारणात आहेत का नाही, मान्य आहे सगळ्याला. 2012ला दादा आपली सत्ता नव्हती आणि महिला खास करून असं असतं की मीटिंगला वगैरे न येणं, त्यांचे पती किंवा कोणतर संबंधित येणं आणि पद असल्यावरच महिलेनं येणं. अर्चनाताईकडे पहिल्या पंचवार्षिकला पद नव्हतं. योगायोगानं मला दादानी शिक्षण समिती दिली होती, अर्चनाताईला पण शिक्षण समिती होती.
दांडिया महोत्सव केला, हिरकणी महोत्सव केला, जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांना सुद्धा बचत गटाला त्यांनी संधी उपलब्ध करून दिली. आज महिला घराच्या बाहेर काढण्याचं काम जर जिल्ह्यात कोणी केलं असेल तर अर्चनाताई पाटील यांनी केलंय. सहमत आहे तुम्ही? ह्या गोष्टीची सहमत आहेत का? मला एवढंच सांगायचं आहे की समोरचा उमेदवार काम काहीच करायचं नाही आणि दगड कोणत्या झाडाला मारते तो लोक? बाबळीला कधी मारले का? आंब्याच्या झाडाला. मग काम करणाऱ्याकडून एखादी चूक होते, डाळी म्हणत नाही, काम करणाऱ्याकडूनच चूक होते. आज जिल्ह्यात राणादादाला विम्याचा लोकांनी अक्षरशः 1.5 किलोमीटर रांगा लागल्या आणि त्यांना त्याचा लाभ बी झाला. खूप तुमच्यावर विश्वास आहे, तुमची दूरदृष्टी आहे, प्रत्येक विषयाला तुमचा टच आहे. आज अर्चनाताई सारख्या सुशिक्षित महिलेला आपण संधी आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून मिळाली. आपल्याला संसदेच्या माध्यमातून, खासदारकीच्या माध्यमातून खूप काय करण्यासारखं आहे. बापूंनी सांगितलं फोन उचलणं, फोन करणं काय कुणावर उपकार नाही. दादा काढायला आलेला मुलगा, तू काय शिकतोच, तुझं घरचं कसं आहे, तुला नोकरी आहे का, हे कुणी विचारायचं. सेल्फी काढलेले 7 लाख होणार आहेत ना. अरे अशा सेल्फीनं जर झालं तर घराच्या बाहेरच पडायची गरज नाही ना, बरोबर आहे की नाही? आणि अशा पद्धतीनं भूलथापा द्यायच्या, वरवरच्या गोष्टी करायच्या. कोण आजारी आहे म्हणलं तर त्याला कधी मदत करता का तुम्ही? त्याला गावापर्यंत सोडलं जातं, होते की नाही आज? मग काय दादानी काय हलगी लावली का, मी हे केलं, मी हे केलं म्हणून? केलं का कधी? तुम्ही साधं टायराला जॅक दिलाय की 30 सांगत फिरायला, आज जॅकच दिलाय म्हणला. अरे जॅक देणं मामा, माझी तुमची ओळख आहे आणि माझी एक गाडी तुमच्या गावात आली, मी तुम्हाला फोन केला, जॅक द्याचाल का देत ना म्हणणार. त्याच्यात उद्योग द्या, तेव्हा काय तर तुमचं नाव होईल. एवढ्या मोठ्या संसदेत जिथं कायद्याचं पालन केलं जातं, जिथं पूर्ण देशाचं अर्थकारण चालतं, आपल्या दरिद्रीच म्हणायचं काय दादा? हा, दरिद्री जिल्हा म्हणजे हे दरिद्री जिल्हा. तू बी ह्याच जिल्ह्यात आहेस की? हा, तू असायचो. आमचे आदरणीय नेते सुरेशदाजी असतील आणि राहुलभैया मोठे असतील, ह्या दोघांना 7-7 कोटी रुपये लागायचे होते आणि त्यांनी दादाचा प्रस्ताव दिला होता. कारण दादाजीला माहिती आहे, दादानी स्पष्ट सांगितलं तुम्ही माझ्या घरचे, मी जर डीसीसी बँकेतून एवढे पैसे काढले तर माझी ही डीसीसी बँक बंद पडेल. त्यांना समजावून सांगितलं. असा दूरदर्शी नेता आदरणीय राणादादा आपल्या पाठीशी. बऱ्याच लोकांना वाटते, आज मला एका पत्रकाराला संजीवनी देण्याचं काम आदरणीय डॉक्टर साहेबांनी केलंय. बरं, अर्चनाताईने जो आजपर्यंत किती निवडणूक लढविल्या हो? किती लढवल्या माहितीये का? 2 लढवल्या, 2 जिल्हा परिषद लढवल्या. कोणत्या चिन्हावर लढवल्या? आता कशावर लढाले? मग अडचण कुठं आहे? आज महिला, एवढी सुशिक्षित महिला, आता काय हो का, एकुरग्याला 5 लाख रुपयाची मदत दादानी केली म्हणून कोणाच चिठ्ठी आली. मागितल्यावर तुला दिलं बाबा म्हणून एखाद्याचा आभार मानलेलं दाखवा. मी फोन घेतो, मी फोन करतो, अरे ऑपरेटर तुमच्याहून जास्त करते की नाही? मग तेवढंच काम करणार आहो का तुम्ही? झालं 5 वर्ष भरपूर झालं, तुम्हाला लोकांनी संधी दिली होती, खूप काय करण्यासारखं होतं. तुम्ही एकदा जिंकला होता, एकदा पराभूत झालतात. पण अरे दिसत 100% मी जरी त्या पक्षात नसलो, मी दादाचं माझं भादराला लागली लाटरी. ठीक आहे, आता तुम्ही जरा खांद्यावर कुणाचा तर हात टाकलाय, कुणाला तर फोन केलाय, तर ह्याच्या पलीकडे जावा, काहीतरी उद्योग करा. आमच्या बापूचं 3 कारखाने चालू आहेत. आम्ही छोटा कार्यकर्ता, माझा बी एक कारखाना आहे का नाही? औषधाचा कारखाना आहे. कधी बघायला आलो तर या मंगरूळला. असं एखादा कारखाना काढा, 10-20 लोक कामाला लावा. अशा पद्धतीनं काम झालं पाहिजे. आणि मला खात्री आहे आमच्या भगिनी अर्चनाताई
महिलेला मदत झाली तर पूर्ण कुटुंब चालतं, बरोबर आहे की नाही? तिनं पूर्ण पैसे त्या कुटुंबाला वापरते आणि अशा पद्धतीनं हे अभ्यास केलेलं कुटुंब आहे. बरं, ताईला तिन्ही भाषा येतात, इंग्लिश येते, हिंदी येते, मराठी येते. संसदेत जरा फायदा आहे त्याचा. तुम्हाला मोठमोठ्या कंपन्या इकडे आणायच्या म्हणलं तर तुम्हाला थोडं इंग्लिशचं बी ज्ञान असलं पाहिजे. होय रे लका, कसं रे लका? अरे लकावर भागतंय का अखपटाच्या आड? अरे काय चाललंय तुझा एवढा मोठा नेता इथं आलाय, तू लका होय रे, कुठे गेलताच? मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या समोर आले. येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. मला वाटतं 18-19 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा. आपल्याला सूचना विनंती वजा सूचना केली जाईल. त्या दिवशी आपल्याला मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहणे गरजेचं आहे. परत एकदा बापूचं मी आभार मानेन की या स्वतःच्या युनिटवर आम्हा सर्वांना तुम्ही आमंत्रित केलं आणि एक संघ तुम्हाला दिसतंय. थोड्या चर्चा होत्या, आमच्या दाजीला संधी होती, दाजीने खूप प्रयत्न केला, तर मग अर्चनाताईवर शिक्कामोर्तब झाला आणि आज आम्ही दाजीच्या नेतृत्वाखाली पूर्ण जिल्हाभर आम्ही अर्चनाताईच्या पाठीशी आहोत. अर्चनाताई घड्याळाच्याच आहेत, कुणी शंका घ्यायचं कारण नाही. काय तर लोकांनी विचारलं तुम्ही काय पक्ष अरे बाबा निवडून आल्या घड्याळ वाढणार आहे का नाही सांगा? वाढणार आहे की नाही? घराघरात घड्याळ जाणार आहे, घराघरात घड्याळ पोचणार आहे, निवडून आल्यावर घड्याळ वाढणार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून विकास होणार आहे. ही एवढी विनंती करासाठी आपल्या समोर आम्ही आलो होतो. परत एकदा आपण सर्वजण आला त्याबद्दल सर्व बिराजदार हे आपल्याला मार्गदर्शन करते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तुळजापूरचे आमदार व या जिल्ह्याचे नेते सन्माननीय राणादादा, पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम बाप्पा काळे साहेब, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुरेश बाबू पाटील साहेब, आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे जिल्हाध्यक्ष असद पठाण साहेब, शफीबाई गोकुळ तात्या, महाराष्ट्राच्या पदवीधर सेलचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष नितीनजी बागल साहेब, किशोर मानसाटे, अप्सराताई पठाण, गवारे साहेब, तावडे साहेब, तालुका अध्यक्ष आमचे सांडसे साहेब, सुनीलजी साळुंके, प्रशांतजी फंड, लकडे साहेब आणि उपस्थित सर्व भास्कर दादा खोसे आणि उपस्थित सर्व विसरलेली सर्व मंडळी. विसरलं नाही परंतु आता खूप वेळ कसं वाटतंय कसं असतंय घरात थोडं थोडं होत असते. आपले भाऊ जरा वेगळे उभार वेगळे राहतो आणि पुन्हा एकत्र येतो, जरा चांगलं वाटतंय. रोज एकत्र राहिले की जरा प्रेम कमी होतंय, बाहेर राहिले की जवळ आले की प्रेम एकत्र येतं. तसं बघितलं तर आपण जिल्ह्याच्या या विकासामध्ये आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटलांचं खूप प्रचंड काम आहे. असे डॉक्टर पदमसिंह पाटलांच्या नेतृत्वात आपण तयार झालेले सर्व कार्यकर्ते आहोत आणि आज परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मी आताच खुलासा करू इच्छितो
की आदरणीय अजितदादा पवार साहेब आपले नेते आहेत, त्यांनी सांगितलं की सुरेश राव तुम्हाला म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी राष्ट्रवादीसाठी घेणार आहे आणि तुम्ही तयारी करा. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण जिल्ह्याची टीम, तसं म्हटलं तर आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा ना आमदार ना खासदार ना टेबल ना खुर्ची, असं असताना आम्ही प्रचंड फिरलो, प्रचंड चांगली ताकद निर्माण झाली, प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता आणि नंतरच्या वाटाघाटीमध्ये महायुतीच्या कलेक्टर साहेब हे काम व्हायला पाहिजे, हे नियमात बसून आहे आणि हा माझा कार्यकर्ता, याचं काम करा. त्या कलेक्टरची माय व्हायली नाही किंवा नाही म्हणायची किंवा न करायची. असा एक नेता ज्यांनी महाराष्ट्रामध्ये विकासाची गाडी घातली, जे 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत काम करतात, अशा नेतृत्वाखाली आपण इथं काम करतोय आणि आज खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे. आजपर्यंत आपण 4 लोकसभा, आज 4थी लोकसभा आहे. आदरणीय डॉक्टर जिल्हा परिषदेच्या 2ही वेळेस राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढल्या, घड्याळावर लढल्या, आजही घड्याळावर आहे, काही वेगळं नाही. फक्त आता ऍडिशनल काय झालंय, आज भाजप सोबत आलंय, शिंदे सेना सोबत आली आहे, म्हणजे खूप लोक एकत्र आलोय, म्हणजे कुठं काही मला शंका वाटत नाही. बापूंनी सांगितलं उमरग्यामध्ये अशी सगळी मंडळी एकत्र आली, औषध मंडळ एकत्र आली. बापू मी तुम्हाला आज दादांना तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की 50,000च्या खाली उमरगाव मुरली आम्ही देणार नाही, 50,000च्या पुढे देऊ. आणि आमचा शेजारीच तालुका आहे, विधानसभा मतदारसंघ आहे औसा, तिथं आमचा रोजचा संबंध आहे. ज्या भागातला ऊस आमच्या साखर कारखान्याला येतोय, खूप चांगले संबंध औसा निलंग्यामध्ये आहेत, रोजचा संबंध आहे. कुठेतरी काहीतरी खोट्या बोलतापा देत आहेत. इथं बाजूला तेरणा साखर कारखाना आहे. आमची जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली, आम्ही सर्व संचालक मंडळी एकत्र बसलो. राणादादांनी सांगितले की सुरेश बिराजदारला चेअरमन करायचं आहे, त्यांनी अर्बन बँक चांगली बनवलं, त्याला बँकेची माहिती आहे, त्याला करायचं ठरलं. त्यावेळेस राणादादांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यातले 2 साखर कारखाने, तेरणा साखर कारखाना आणि तुळजाभवानी साखर कारखाना आपल्या कसल्याही माध्यमातून कसल्याही परिस्थितीमध्ये दिला, तो कारखाना बंद पाडला. तो कारखाना प्रॉव्हिडंट फंडानं जप्त केला, बँकेनं जप्त केला. 5 वर्ष ह्या साखर कारखान्यासाठी कोर्ट कचेऱ्या आम्ही केल्या. प्रत्येक कोर्टात सुरेश बिराजदार गेलेला आहे. हायकोर्टात गेला, DRT कोर्टात गेला, DRT कोर्टात गेला. 5 वर्ष संघर्ष करून सर्व ज्या लिगल मॅटर्स आहेत त्या आम्ही बाजूला काढल्या आणि हा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा आम्ही प्रयत्न केला. बापूला सांगितलं, बापूची माझी बैठक झाली, बाबा तेरणा कारखाना तुम्ही घ्या. बापू म्हणले नाही 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 नाही, ती जर गडबड होऊ लागली, उद्या टेंडरची लास्ट डेट होती. बापू म्हणलं तुमचे 50,000 जाऊ द्या, परंतु उद्या टेंडर फॉर्म घ्या. बरोबर आहे बापू, 50,000 रुपये तुमचे गेलेत, त्यामुळे त्याचं देणं सुरेश बिराजदार लागतोय नक्की. बापूंनी टेंडर घेतलं पण भरलं नाही. विषय काय होतो, कुणी घेतला हा विषय नाहीये, परंतु राणादादांच्या नेतृत्वाखाली ज्या राणादादांनी सुरेश बिराजदारला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन केलं, त्या सुरेश बिराजदार आणि संचालक मंडळाने हा साखर कारखाना आज चालू केलेला आहे. आणि तेरणा साखर कारखाना असेल, तुळजाभवानी साखर कारखाना असेल, दोन्ही साखर कारखाने आम्ही त्या चालू केलेले आहेत. अशा कितीतरी कामं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, राणादादाच्या माध्यमातून आपण करू शकलो. आणि आज कुठेतरी विकासाच्या प्रश्नावर चर्चा करत असताना कुठेतरी दुसऱ्या भूल थापाला देणं, ज्या समोरचे उमेदवार काय बोलतात तुम्हालाच माहिती आहे. मी त्यांच्याविषयी जास्त बोलावं असं वाटत नाही. मी फोन उचलतो, प्रत्येक जण फोन उचलतो. एक उदाहरण सांगतो फोनचा. इरला दाऊदपूरला, आमच्या राजेगावला पूर आला, वेढलेली होती. तसंच समजलं तिकडं इरला दाऊदपूरला जायचंय, म्हणजे तिथं अडकलेले आहेत माणसं. म्हणजे आम्ही गेलो, तिथल्या सरपंचाला भेटलो, तिथं परिस्थिती बघितली. ती माणसं अशी बारीक झाडावर हे होते. तिथून त्याच ठिकाणून अजितदादांना फोन केला. दादा म्हणलं असं असं झालेलं आहे, महाराष्ट्राचे आपण म्हणजे उपमुख्यमंत्री दादा होते आणि ही परिस्थिती भीषण आहे, हे वाहून जातात. प्रचंड पुराचा तुम्हाला माहिती आहे, पूर कसला मोठा आला होता.
दादानी थोडा वेळ थांबलं. मला एक अर्ध्या तासांनी परत फोन आला, सुरेश बिराजदार मी चॉपरची हेलिकॉप्टरची सोय केलेली आहे, इथून हेलिकॉप्टर पुण्यातून निघणार आहे, तिथून मी NDRFची टीम पाठवली आहे आणि ते हेलिकॉप्टरनं ती माणसं काढली. इथल्या काही मंडळींनी लगेच टाकलं आमच्यामुळं हे झालं. मग आमच्या बरोबरच्या मंडळींनी सांगितलं, दाजी बघा योगा काय चाललंय, तुम्ही केलंय, राणा अजितदादांनी हे पाठवलंय, तुमच्याकडे रेकॉर्डिंग आहे का पाठवत नाही. मला वाटलं अजितदादा काहीतरी शिवाय घालतील मला. दादा म्हणतील अरे मी काय बोललो तर तू कशाला रेकॉर्डिंग करायलाय. म्हणलं डेअरिंग करू आणि पुन्हा जाऊन माफी मागितली दादांची. दादा म्हणलं तुमच्या अपरोक्ष केलं. दादांचं रेकॉर्डिंग व्हायरल केलं लगेच. सुरेश बिराजदार डिलीट झाली ज्यावेळेस आम्ही रेकॉर्डिंग हे केलं. अशा पद्धतीनं खोटं श्रेय घेण्याचं काम ही मंडळी करतायत. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. या जिल्ह्यामध्ये या मेडिकल कॉलेजचं आज खूप मोठं आम्ही केलं आम्ही महाविकास आघाडीत होतो. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब होते. या महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता. आम्ही प्रयत्न केला नाही का? आम्ही राहुल मोठे साहेब अजित या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी अजित पवारांचा खूप मोठा वाटा आहे. ज्या अजित पवार आमचे जावई आहेत त्यामुळे सासरवाडीसाठी दिलेली त्यांनी हे भेट आहे. कुठेतरी आम्हीच केलं म्हणजे बाकीच्यांनी काहीच नाही केलं असं जे खोटं सांगतायत त्या कुठेतरी भूलथापाला आपण बळी पडू नका. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या अर्चना वहिनी या सुशिक्षित आहेत, त्यांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठा अनुभव आहे. राणादादासारखं एक विकासाभूत नेतृत्व जे कधी खोटं बोलत नाहीत. आम्हाला बऱ्याचदा आम्ही म्हणतो डॉक्टर साहेबांसहित आम्ही बोललो बरं का, म्हणजे कधी कधी डॉक्टर साहेबाला आम्ही म्हणायचं साहेब जरा म्हणा, अरे कशासाठी म्हणायचं, जे आहे ते म्हणायचं. निधी या जिल्ह्यामध्ये आणला, या तालुक्यामध्ये आणला, या सर्व गोष्टीचं सांगायला वेळ नाहीये. खूप मोठी यादी करावं लागेल आणि आपल्याला विकासाच्या प्रश्नासंदर्भात निवडणूक लढवायची आहे. आपला उमेदवार 100% निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. कुठंच काही शंका नाही. ह्यांना कुठे यंत्रणा तरी उभा करायला आहे का? तुम्ही कितीही भाषण केले, खोटे केले, लोक भूलतापाला बळी पडणार नाहीयेत. मोदी साहेबांसारखं देशाचं नेतृत्व आहे. मोदी साहेबाच्या असाल आज देशामध्ये मोदी साहेबच पुढचा पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या विचाराचा जर खासदार आपल्या जिल्ह्याचा असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये चांगला विकास निधी मिळू शकते. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही शंका बाळगू नका. आपल्याला आपला स्वार्थ आहे, आपल्या जिल्ह्याला निधी मिळाला पाहिजे, आपल्या शेतकऱ्याला इथं मदत व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपले उमेदवार अर्चनाताई पाटील यांना निवडून द्यावं अशी मी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर मराठवाडा शिक्षक आमदार सन्माननीय विक्रमजी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपचे युवा नेते आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंहजी पाटील, व्यासपीठावरती उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय अध्यक्षा सरलाताई खोसे, पठाणताई, ज्योतिताई खंदारे, उपस्थित असलेले पदवीधरचे राज्य कार्याध्यक्ष नितीनजी बागल, किशोरजी साठे, नंदकुमारजी गवारे, सचिनजी तावडे, ॲडव्होकेट प्रवीणजी यादव, कुलताता शिंदे, शमीउद्दीनजी पठाण, त्याचबरोबर कळंब तालुक्याचे अध्यक्ष शिवाजीरावजी लखटे, विजयकुमारजी लोमटे, ॲडव्होकेट सूर्यकांतजी सांडसे, विनोदजी जाधव, प्रशांतजी फण, सुनीलजी साळुंके, दत्ता साळुंके, रामहरीजी शिंदे, अकबरजी तांबोळी,
श्री बावणेजी, निहालजी काजी, गुणवंतरावजी देशमुख, प्रतीकरावजी माने, आयुबजी शेख मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे ते SP शुगर लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते सन्माननीय सुरेशरावजी पाटील साहेब, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, RPI सर्व इतर पक्षाचे उपस्थित असलेले, जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी, सर्व उपस्थित आमचे वडीलधारी मंडळी, खरं म्हणजे आता आपण कामाला लागलेलो आहोत. उमेदवार कोण होता, कोण पाहिजे होता, कुणाला पाहिजे होती, कोण मागत होतं, ह्यालाच का दिली, त्यालाच का दिली, ह्या सगळ्या गोष्टीवरची चर्चा आता संपलेली आहे. मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून उस्मानाबाद, धाराशिवची ओळख आहे, परभणीची ओळख आहे. आणि म्हणून साठी हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणार आणि आपण ते मागून घेणार, हे माननीय नेते अजितदादा पवार साहेब आम्हाला सातत्यानं होणाऱ्या बैठकीमध्ये सांगत होते. आणि म्हणून दाजींची सुद्धा काही चूक नाही. दाजींना अजितदादांनी सांगितल्यामुळे दाजींनी फिरायला सुरुवात केली, गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली, जिल्ह्यामध्ये संपर्क करायला सुरुवात केली. म्हणजे ते जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा जितके फिरले नाहीत तितके आता उमेदवार होण्यासाठी फिरलेले आहेत, हे म्हणलं तर चुकीचं ठरवू नये. आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली की काही हरकत नाही दाजी, तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या पाठीशी. काँग्रेस पक्ष असो, हे आज नाही वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. ती विधानसभेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका असो, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या वेगवेगळ्या यंत्रणा लावून प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्वे करायचं काम करत असतो की लोकांचं काय म्हणणं आहे. असलेले उमेदवार, गेल्या लोकसभेमध्ये 2 नंबरला आलेले उमेदवार, ते कुणा पक्षाचे होते, कुणाचं तिथं प्राबल्य, हे सगळं विचारात घेऊन ते निर्णय करायचे असतात. म्हणून साठी धाराशिवच्या जागेवरती सुद्धा एवढा खल त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे धाराशिव सुद्धा किती महत्वाची जागा आहे हे अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात आलेलं आहे. आता साहजिकच नेतृत्वानं सांगितलं ते प्रामाणिकपणाने ऐकण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. म्हणून आपले नेते अजितदादांनी सांगितलं कामाला लागा, अजितदादांनी सांगितलं थोडं थांबा,
सुरेश बिराजदार तुम्हाला वेगळा विचार पक्ष त्या ठिकाणी करेल. बस आपल्याला एवढं बाद झालं, शब्दच बाद झाला. मध्येच माझंही नाव आलं. विक्रम काळे आपल्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी काय झालं, विक्रम म्हणले तुला नाही, थांब जरा. म्हणलं काय हरकत नाही, आता मी तर आमदार आहे, मी तर किती नाराज व्हायला पाहिजे होतं, दादा मला कशाला बोलवलं एवढा लांबून, आणि आता नाही म्हणायला लावली होती. जिथं संधी येईल तिथं नेतृत्व आपली योग्य संधी योग्य खुर्चीवर बसवण्याचं काम करत असतं, हे आपल्याला माहित आहे. म्हणून सुरेश दाजी सुद्धा आता आनंदात आहेत. पहिल्यापासून नेहमी आनंदी असतात. 4 दिवस असते, 4 दिवस असते राग रोब. आजच नाही, काही गोष्टी झाकली मोठ 1.25 लाखाची असते, माहिती आहे ना मराठीत म्हणा आपल्या. का नाही दिसणार? आणि या जगात कोण असा माणूस आहे मला दाखवा की जो बायकोच ऐकत नाही. आणि मग जर आमदाराला खासदाराचं ऐकायचं असेल तर तुम्हाला खासदार निवडून द्यावा लागेल. हे काम तुम्हाला करावं लागेल मित्र. ज्येष्ठाचं ऐकत झालं तर त्याला वरिष्ठ व्हावं लागेल. चर्चा बंद झाली, उमेदवारी घरात दिली, कुठं दिली, ह्याला दिली त्याला दिली. उमेदवारी आमच्या भगिनीला दिलेली आहे, उमेदवारी आमच्या बहिणीला दिलेली आहे. का द्यायची नाही? आलेली पगार जर आपण त्यांच्या हातात देतो का नाही, जी नोकरवाले आहेत, आणि खर्चायला लागेल तसे पैसे घेतो. आणि मग बहिणीला काय संधी नको? आणि म्हणून आता पर्यंत की माझं तर आहेच, पण माझ्या घरातलं माझ्या पाहुण्या रावळ्याचं सुद्धा एक ना एक मत घड्याळाच्या पुढचं बटन दाबणार आहे. हा संकल्प मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आता ही निवडणूक देशाची आहे का राज्याची आहे का तालुक्याची आहे का गावाची आहे? कोणती निवडणूक आहे? मग देशाचं बोलो, देशाच्या विकासाचं बोलो, जिल्ह्यात केंद्राच्या योजना आणण्याचं बोलो, त्याच्यावर भाष्य करू ना. मतदारसंघ आहे माझा, 8 जिल्हे 76 तालुके, अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात मोठा माझा मतदारसंघ आहे. तरी सुद्धा लोक 4-4 वेळेस निवडून देतात, आणि ते बी बहादर शिकलेले, किती शिकलेले, 4-4 पदव्या आहेत त्यांच्याकडे. आईबुगाईबुल निवडून देतील का ज्यानं काहीच केलं नाही त्याला? त्यामुळे देशाच्या विकासावरती बोलणाऱ्याला आपल्याला मत द्यायचं आहे. आज आनंद होतोय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे.
त्यावरती 1100 कोटी रुपये खर्च करतात. 1100 कोटी रुपये. आणि किती मोठा पुतळा उंच उभा राहणार आहे? 350 फुटाचा पुतळा. 350 फुटाचा पुतळा. हे आपल्या सरकारने केलेलं आहे. हे काम त्या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आहे. आज या गावाला सुद्धा महत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी येऊन थांबलेले होते आणि म्हणून सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे इथं सुद्धा स्मारक झालं पाहिजे. आमचे मंत्री संजय बनसोडे साहेब आलेले होते इथं. मुंबईमध्ये जाऊन आम्ही बैठकी घेतली. निधी मंजूर झालाय. थोडं जागेचा प्रश्न आहे. ती जिल्हा परिषद शाळेची जागा आहे. आपल्याला ही बाजूला कृषी आणि ते घालतील. आणि नक्कीच इथं दिमागदार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुद्धा निश्चितपणाने होईल ही अपेक्षा सुद्धा आज या निमित्ताने मित्रांनो मी या ठिकाणी व्यक्त करतोय. आज सुरेशरावच्या इथं कारखाना आहे. सोयाबीनचा प्लांट त्यांनी टाकलाय. बीड जिल्ह्यामध्ये सुरू होतोय. आमच्या राष्ट्रवादीत असले तरी आमचं एकच त्यांना सांगणं असतं, बापू तुम्ही कारखाने काढ, तुम्ही इथं येता. उगाच येता का? तेरणा कारखाना सुरू झालाय. इतके दिवस बंद होता. कोणी बंद पाडला तुम्हाला माहित आहे. मी सांगायची गरज नाही. आज तानाजीराव साहेबांचा आपण आभार व्यक्त करू, आपले पालकमंत्री, की त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी हा कारखाना चालवा घेतला आणि 1 वर्षामध्ये गाळप सुरू केलं. आज या वर्षी आपल्या सगळ्यांचा ऊस जाण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. 15,000 सभासद असलेला. शेवटी हे सुद्धा काय भरलं त्याच्या वादात मी जाणार ना, पण शेवटी चालू झालं. आपल्या व्यक्तीनं चालू केला. महायुतीचे ते नेते आहेत. आज शेवटी शेतकऱ्यांचं भलं होण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. याचा आनंद तुम्हाला मला त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून साठी निश्चितपणानं ते सुद्धा आता प्रचारात येतील. त्यांची मागणी होती आम्हाला ही जागा सोडावी शिवसेनेला, कारण जुन्या शिवसेना म्हणजे आता 2 गट झाले. पहिली खासदार त्यांचा होता शिवसेनेचा, म्हणून त्यांना वाटतं की आम्हाला सुटाई. ठीक आहे, चर्चा झाली, मागणी करणं याच्यामध्ये लोकशाहीमध्ये चालत राहतं. हे करण्यासाठी त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास सुद्धा या निमित्ताने मित्रांनो मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आज मोदी साहेबांनी गोरगरिबाला घर मिळावं यासाठी प्रधानमंत्री आवास योजना आणलेली आहे. आम्ही खेड्याने फिरतोय, सगळीकडे बोर्ड लागले घराघरावर. प्रधानमंत्री आवास योजनेतून घर झालंय. 4 कोटी घरं झाली. किती घरं झाली मिळण्याचं काम होत आहे. याच्यापूर्वी कधी झालं होतं? याच्यापूर्वी आपल्या पैसे खात्यात कधी पैसे आले होते? याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आज आयुष्यमान भारत सारखी आपल्या आरोग्याची काळजी घेणारी योजना सरकारनं आणण्याचं काम केलंय. माननीय नेते अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी पुढाकार घेतला. पहिले 2.5 लाख होतं, आता 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार राज्य सरकार त्या ठिकाणी करत आहे. कुठलाही आपल्याला आजार झाला तर आपण त्या दवाखान्यामध्ये गेला, जिथं महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी आपण गेलात तर 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत. तीच कंपनी, तीच कंटेंट, तेच औषध, पण 30 गोळी इकडे 10 रुपयाला मिळते, 30 गोळी 4 रुपयाला आता मिळायची आपल्याला. शेवटी गोरगरिबाचे जीव वाचण्याचं काम झालेलं आहे. याचा लाभ माझ्या सामान्य जनतेला होऊ लागलेला आहे. याचा विचार उद्याच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आज मेडिकलचा विषय, आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावं ही तुमची आमची इच्छा होती. दादा साक्षीदार आहेत. विधान परिषदेमध्ये पहिला प्रश्न मांडण्याचं काम या जिल्ह्याचा सुपुत्र नात्याने विक्रम काळेने त्या ठिकाणी केलं की उस्मानाबादला मेडिकल कॉलेज झालं भरायचंय, तिथं 200 खाटाचं हॉस्पिटल उभं करायचंय. ही सगळं काम सुद्धा राज्य सरकार त्या ठिकाणी करणार आहे. राणादादा करणार आहेत, आम्ही करणार आहेत, उद्याला आपला खासदार करणार आहेत की मेडिकल कॉलेज सुसज्ज असं मेडिकल कॉलेज जेणेकरून या भागातल्या या जिल्ह्यातल्या माझ्या शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं. या स्वप्नपूर्तीसाठी आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय मित्रांनो आपल्या हिताचा निर्णय आहे.
याचा विचार सुद्धा उद्याला आपल्याला त्या ठिकाणी करणार. आम्ही स्वतः आंदोलन केलं, मी स्वतः कुलूप लावलं मंत्रालयाला, तुम्ही व्हिडिओ पाहिला. जे आपले गरीब शेतकरी आहेत, जे अल्पभूधारक आहेत, त्याच्या खाली आलेले आहेत, त्या लेकरांना शिक्षणात आरक्षण मिळावं, नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून साठी आपण मांडलोय. आम्ही सरकारमध्ये होतो तरी आम्ही मागे राहिलो नाहीत. यांचं सुद्धा होणार आहे. शेवटी काही गोष्टी नियमाने केल्या पाहिजे. उद्या कोर्टाच्या कचेरीत अडकता कामा नाही. म्हणजे हरकती आले तर हरकतीवर निर्णय करण्याचं अभिवचन सुद्धा आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून त्याचाही निर्णय येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी नक्की होणार आहे. ही ग्वाही सुद्धा मित्रांनो या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितोय. आज अल्पसंख्याक बांधव इथं बसलेले आहेत. आज काय वेगळी चर्चा केली जाते, पण या देशामध्ये पाहिलं असेल आपण, बाला बरोतेदार सर्वजण राहतात. या सगळ्याच्या हिताचं रक्षण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते महायुती सरकारने केलं. आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि मुस्लिमांना सुद्धा 5% आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आज 1 नव्हे 2 नव्हे 300 कोटी रुपयाची तरतूद मौलाना आझाद महमदासाठी करण्याचं काम ती तुमच्या लक्षात पाहिजे झाली. आपल्याला शुभेच्छा देतो. आपकी जिम्मेदारी आहे. आज सामाजिक न्यायाचे लोक इथं बसलेले आहेत. ह्या सगळ्या घटकाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करते, महायुतीतले मंत्री महोदय करतायत. आणि म्हणून आपल्या सगळ्याची जबाबदारी आहे. आज आपल्या सुरेशरावनी उल्लेख केला या रोडचा. लातूर बार्शी टेंभुर्णी पर्यंत 4 लाईन 4 लाईन झालं पाहिजे. माननीय अजितदादांकडे बैठक घेतली मंत्रालयामध्ये. सगळ्या खात्याचे त्या ठिकाणी अधिकारी बोलवले आणि दादानी सांगितलं की हा रोड झाला पाहिजे. दादा म्हणला हा तुमच्या सासरवाडीच्या जवळून रोड जातो. दादानी मान्य केलं. तातडीनं गडकरी साहेबांना फोन लावला दिल्लीला आणि गडकरी साहेबांना सांगितलं मी योजनेमध्ये सर्किटमध्ये घेतोय आणि 4 पदरी रोड जिथं जिथं उड्डाण पुलं लागतील तिथं तिथं झाला पाहिजे. नुसतं 4 पदरी होता कामा नये. जसा तिकडला लातूर उजनी तुळजापूर झाला तसाच हा सुद्धा रोड भविष्य काळात करण्याचं अभिवचन माननीय गडकरी साहेबांनी मित्रांनो त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून नक्की हा रोड लवकरात लवकर होईल. शेवटी सुरेशरावचा स्वार्थ आहे. एवढा मोठा रोड कारखान्याला झाला त्या दिवशी मला काही कार्यक्रमाला येता आलं नाही. त्या दिवशी सुद्धा दादानी भाषणात आपला उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हा रोड सुद्धा पुढील विधानसभा होण्याच्या आत सुरेशराव पुढील विधानसभा काय लांब नाही तेव्हा निश्चितपणानं सुरू होईल ही अपेक्षा मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतोय. बोलण्यासारखं भरपूर आहे पण अजूनही सगळं आपल्याला 20 दिवस पुढे न्यायचंय. तेव्हाही लागणार आहे. आपला जास्त वेळ घेत नाही पण आजपासून आपण कामाला लागलो. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्चनाताई पाटील. मग तुम्हाला विचारतील ते त्यांचा तर नवरा तिकडे आहे. अरे असू द्या ना. घरात 3-3 पक्ष असतात. ह्या महाराष्ट्रानं पाहिले की आणि लोकांनी निवडून दिले की 3-3 जणांना दिले का नाही दुसऱ्या जिल्ह्यात. मग आपल्या जिल्ह्यातच काय चाललंय. होत्या ना तिकडून फायदा इकडून फायदा. आमचाच व्हायला म्हणा आपलाच व्हायला की फायदा दुसऱ्याचा होणार आहे उद्या. त्यामुळे उद्यापासून जीवाचं रान आम्ही करू परंतु महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना प्रचंड मताने आपल्याला निवडून आणण्याचा संकल्प आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपण करू. हीच ग्वाही आज या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो. रामनवमी आता येते. राम मंदिर झालं किती मोठा आपल्या सगळ्यांची अस्मिता. राम भक्त उठल्या उठल्या आपण कुणाचं नाव घेतो सकाळी राणा पाटलांची नाही. ही निवडणूक मोदी साहेबांची आहे. मोदी साहेब आपल्या समोर उभे आहेत.
असं समजून मित्रांनो आपण कामाला लागावं हीच विनंती आणि प्रार्थना करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद बाप्पा. अतिशय विनोदी शैलीमध्ये दुपारचा कडक ऊन असताना सुद्धा आपण सर्व कार्यकर्त्यांना खेळून ठेवलं. बापू काही बोलणार आहेत? एक महत्वाचा मुद्दा आहे की आताच विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की इथं जे विक्रम काळे साहेब स्टेजवर होते त्यावेळी त्यांनी शब्द दिला की मी ह्या 6 महिन्यात ही प्रश्न मार्गी लावतो. आणि मग बैठक बोलवली. बैठक बोलवल्यानंतर मी त्या बैठकीला गेलो आणि बैठकीमध्ये आपले धीरज देशमुख होते, विलासरावचा लहान मुलगा आमदार ते होते, बाळासाहेब पाटील सहकार पणन रेसिडेन्शियल एरिया आहे त्याच्यामध्ये 1,29,00,000 रुपये आज फायनल करून टाकू, मान्य करू आणि गव्हर्नमेंटच्या निधीमधून द्यायचं असं टेंटेटिव्ह हे. आणि कैलास पाटील हे नाटकी माणूस तिथं काय आला आणि त्याने काय म्हणले गव्हर्नमेंटला एवढे पैसे द्यायची गरज आहे. आपला कार्यकर्ता आहे किशोर डाळे आणि त्याने देतो म्हणले तिथं 5 गुंठे जमीन. आता इथं किशोर डाळ्याचं 3 एकरचं प्लॉटिंग आहे आमच्या प्लॉटिंग शेजारी तिथं पाण्यास टाकीपाशी. मला सांगा तिचं प्लॉटिंग झालं, एनए झाले, प्लॉट विकलेत. काय ही अति आणि पुन्हा कडी काय त्याच्यावर सांगतो. मग आता विधानसभा येईल किंवा लोकसभा येईल, मग कालचं शेवटचं अधिवेशन झालं लगे उभा राहून प्रश्न काय म्हणजे हे जुळल्यानं ह्यानंच बोललं आणि ह्यानंच ते तरुणाचं स्मारक झालं पाहिजे. आणि प्रश्न विचारताना ते विधानसभेतला फोटो आणि सगळ्या चौकात बॅनर त्याचे म्हणजे ज्यानं होऊ दिलं नाही. काय ही असली डोंगी माणसाचा आज जयंती दिवस आहे आणि सभा आपला कार्यक्रम चालू व्हायच्या आधी आपण सर्वजण अभिवादन करून येऊ. आणि आग्रहानं त्यांनी आणि राणादादांनी त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करून आलेत. आणि ह्या प्रश्नाबद्दल दादांनी मला 2दा विचारलं की नेमकं थांबलाय कशासाठी, त्याच्यामुळे मी हे क्लिअर केलं. आता माननीय राणादादा आपल्याला संबोधित करतील. आपल्या सर्वांचे लाडके आमदार दाजी महेंद्र काका ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलवलं, इथे सगळी अतिशय व्यवस्थित सोय केली ते सन्माननीय सुरेशजी पाटील, उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी महायुतीचे सर्व नेतेगण, सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझ्या युवक मित्रांनो, पत्रकार मित्रांनो आणि विक्रमजींच्या फोटोवाले मित्रांनो, भारतरत्न आपल्या सर्वांचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना आपण आत्ताच अभिवादन करून आलेलो आहोत. जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो. आज खरं तर आपण एकत्रित आलोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेतेगण, सर्व प्रमुख कार्यकर्ते, महायुतीचे नेतेगण, महायुतीचे कार्यकर्ते आपण एकत्रित आलोय हा विषय जरा समजून घेण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी. 7 मेला संघाचा प्रतिनिधी खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा, लोकसभेत पाठवायचा आहे, बरोबर आहे. मग आता खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम काय असतं? खासदाराचं काम हे असतं केंद्राकडून मोठ्या योजना आणण्याचं, केंद्राकडून मोठा निधी आणण्याचं. त्याच्यामध्ये
ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी या बाबतीमध्ये जनतेचा विश्वास जो आहे तो खरा ठरवला का जनतेचा विश्वासघात केला? या बाबतीत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने आपण चर्चा घडवायला हवी. सगळ्यात मोठं काम काय केलं गेलं याच्याबद्दल देखील चर्चा आपण करायला हवी, हे मला सुरुवातीलाच सांगायचंय. कारण 7 तारखेला आपलं भविष्य, पुढच्या 5 वर्षाचं भविष्य आपण ठरवणार आहोत. सर्व आमदार आपले, दोन्ही सरकार आपले, नंतरची जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आपलीच. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कायापालट आपल्याला करायचा आहे तो करण्यामध्ये मग कोणी आपल्याला रोखू शकतं का? तुम्ही काळ आठवा डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब मंत्री असतानाचा. काही कमी होतं का? 40 वर्ष काय केलं विचारतात लोक. किती कारखाने आहेत आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये? पाटील साहेबांना माहिती असेल किती आहेत कारखाने. पेक्षा जास्त कारखाने आणि साखर काय गुळ पावडरचे उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये आता कार्यान्वित आहेत. 30-40 वर्षापूर्वी किती कारखाने होते? आपला तेरणा ऊस इतका कमी होता की कर्नाटकातनं ऊस आणायला लागायचा. हे चित्र जे बदललं, हजारो कोटी रुपये शेतकऱ्याच्या घरात जे आता जात आहेत ते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या कामामुळे जात आहेत. हे मान्य करा, घरात आता येतात, हे वास्तव आहे. आता आपल्याला काय करायचंय? शिंदे साहेब आहेत आपले आदरणीय मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत आपले आदरणीय उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार साहेब आहेत आपले दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री. हे सरकार आल्यापासून आपल्या जिल्ह्याला किती न्याय मिळालाय हे देखील आपण समजून घ्या. सुधारित प्रशासकीय मान्यता दिली, 11,500 कोटी रुपये. पहिला निर्णय आपल्या जिल्ह्यासाठी, बीडसाठी, मराठवाड्यासाठी घेतला. 11,500 कोटी रुपये, 23.66 TMC पाणी, 7 TMCच्या पाण्याच्या टेंडरची प्रक्रिया सुरू झाली. पाणी जे आहे ते येणाऱ्या जून जुलैमध्ये पावसाचं पाणी घाटणे बॅरेज मधनं आपण उचलणार आहोत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात. च्या पलीकडे जाऊन आपण निर्णय घेतलाय. या 3 आपल्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतलाय की कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी जे 100 किलोमीटरचा बोगदा करून ते पाणी इथे आणायचं, मराठवाड्याला आणायचं, प्रामुख्याने धाराशिवला आणायचं. 100 किलोमीटरचा बोगदा करून वॉटर ग्रीडच्या माध्यमातून. आणि हे 2-3 जे प्रकल्प आहेत त्याच्या माध्यमातून कोण करू शकतं? कोण करू शकतं? हे मोदी साहेबच करू शकतात, शिंदे साहेबच करू शकतात, फडणवीस साहेबच करू शकतात आणि अजित काकाच करू शकतात. समजून घ्या. आपण हे काम असतं. राजकारणात यायचं कशासाठी असतं? आपल्या भागातल्या अडचणी समजून घेऊन सोडवण्यासाठी. दुसरं काम काय केलं या महायुती सरकारने? दुसरं काम केलं ते म्हणजे धाराशिवमध्ये कौडगावला 2,500 एकरची MIDC जी आपण उभं करायचं ठरवलं होतं. ते 350 एकरची MIDC. वाशीला काही जागा आपण ठरवून घेतलेली आहे. कळंबच्या बाबतीत आपण काही निर्णय घेतलाय. इतर ठिकाणी देखील आपण MIDC आणण्याच्या बाबतीत ठरवलंय. टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आपण आणतोय. हा निर्णय जो आहे तो महायुती सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आपण समजून घ्या आपली आपल्याला काय पालट करायचं आपल्या जिल्ह्याचा, त्यासाठी आपण प्रामाणिकपणे नियोजनबद्ध प्रयत्न करतोय. तिसरा भाग आहे तो म्हणजे आई तुळजाभवानीचं मंदिर. त्या मंदिराचा विषय आपण हाती घेतला. प्रसाद योजना केंद्र सरकारची आहे.
100% अनुदानाची योजना आहे. आपण ठाकरे सरकारकडे विनंती करत होतो, तुम्ही नुसतं प्रस्ताव केंद्राकडे पाठवा. जय भवानी जय शिवाजी म्हणणारे हे लोक, परंतु आई तुळजाभवानीचा साधा प्रस्ताव 2 वर्ष मी पाठपुरावा करून देखील त्यांनी केंद्राकडे पाठवला नाही. मी रुपये मागत नव्हतो, रुपये नको म्हटलं, फक्त आईचा हा जो प्रस्ताव आहे विकासाचा तुम्ही फक्त केंद्राकडे पाठवा, 100% निधी तिकडनं येणार आहे. त्यांनी नाही पाठवला. आपलं सरकार आलं, तो प्रस्ताव तर मंजूर झालाच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मंत्रिमंडळाने 1300 कोटी रुपयेचा प्रस्ताव जो आहे तो आई तुळजाभवानीचं मंदिर आणि तुळजापूरचा कायापालट करण्यासाठी घेतला. तुम्ही बघितलं असेल वाराणसीला तुम्ही बघितलं असेल मोदी साहेबांच्या माध्यमातून कशा पद्धतीचा त्या भागामध्ये बदल झाला. आज वाराणसीला जाणाऱ्या भाविकांची संख्या जर बघितली तर वर्षामध्ये गोव्याला जेवढे पर्यटक जातात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भाविक आता वाराणसीला जातात. राम मंदिराचा उल्लेख केला, हे काय आपोआप झालेलं नाहीये. नियोजनबद्ध वर्षानुवर्ष प्रयत्न केले गेले, अनेकांनी प्रचंड मोठे त्याग केले, प्राणाची आहुती दिली आणि त्याच्यामधनं ते भव्य राम मंदिर अयोध्येमध्ये आता उभं राहिले. तिथला कसा कायापालट झाला बघा तुम्ही. अर्थव्यवस्था तिथली किती वेगाने वाढत चालली आहे बघा तुम्ही. त्या भागातल्या मुलींना रोजगाराची किती प्रचंड संधी उपलब्ध झाली आहे बघा तुम्ही. तेर असेल, नळदुर्ग असेल, सोनारी असेल, आपले वेगवेगळे प्रसिद्ध दर्गे असतील, जैन मंदिर असतील, आपल्याकडे नैसर्गिक वारसा देखील मोठा आहे आणि पर्यटनाच्या माध्यमातून देखील प्रचंड प्रमाणामध्ये आपण कायापालट करायचं ठरवलंय. हे सगळं कोण करणार आहे? माझ्या आधीच्या प्रत्येक वक्त्यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. सुरेश पाटील साहेबांनी तर इतकं व्यापक भाषण केलं, इतक्या वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला की मी काही बोललो तर त्याचं रेपिटेशन व्हायला लागलं, परत मी तो मुद्दा बोलल्यासारखं व्हायला लागलं. त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली ही वास्तववादी भूमिका आहे. आपल्याला आता वास्तव काय बघून पुढे जायचंय. महेंद्र सर्वांचे मनापासून आभार देखील व्यक्त करायचे. निवेदक सुशील शेळकेंचे विशेष मला आभार व्यक्त करायचे. परवाच्या एका कार्यक्रमामध्ये माझी ओळख करून दिली, उमेदवार पती म्हणून. म्हणजे तुम्ही तशी ओळख करून दिली नाही म्हणून तुमचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आता मी गेले काही वर्ष जे काही काम केलं आपल्या सर्वांच्या समोर आहे. मोठ्या योजनांच्या बाबतीत विचार करून त्याची आखणी करण्यासारखी व्यक्ती कोण आहे, या बाबतीमध्ये आपल्याला व्यापक चर्चा घडवावी लागणार आहे. विरोधक काही बोलतील, कशाबद्दल बोलतील, पण मुद्द्याचं बोलतील का? मुद्द्याचं काय? विकास आहे. मुद्द्याचं काय? आतापर्यंत डॉक्टर साहेबांनी केलेलं काम आणि ते आता तो एका स्तरावरनं दुसऱ्या स्तरावरती न्यायचा आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. तुमच्या वाचण्यात आलं असेल, तुम्हाला कदाचित या बाबतीत माहिती देखील असेल, बार्शीचे आमदार आदरणीय राजेंद्र राऊत साहेब यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या 2
पाण्याच्या बाबतीतले प्रकल्प मोठे होत आहेत, रस्त्याची कामं होत आहेत, मोठे उद्योग होत आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मला आपल्या समोर जो विषय मांडायचा आहे तो हा आहे की एवढा निधी आला कसा, इतका मोठा निधी महायुती सरकारने कसा दिला, कुठून आले पैसे. अर्थकारणाच्या बाबतीमध्ये जी रणनीती आखली आणि यशस्वीपणे ती राबवली त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपला देश जो 11व्या स्थानावरती होता तो आता 5व्या स्थानावरती आलाय. त्याचा अर्थ काय झाला, अर्थव्यवस्था बळकट झाली, टॅक्स रूपी पैसा मोठ्या प्रमाणात यायला लागला आणि त्या पैशाच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणामध्ये हाती घेता यायला लागल्या. 1 रुपयामध्ये आपल्याला काय मिळते आता, देणं, थेट निधी उपलब्ध करून देणं. प्रत्येक घटकाच्या बाबतीमध्ये हे चाललंय, प्रत्येक जातीच्या धर्माच्या बाबतीत हे चाललंय. आणि आपल्या जिल्ह्यात तर सर्वात उच्चांक आपण केला रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये. जे काही लक्ष दिलं होतं ते लक्ष आपण ओलांडलं. हजारो मुलांना आणि मुलींना प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं आपण स्वतःचा उद्योग सुरू करायला, स्वतःचा उद्योग मोठा करण्यासाठी सहकार्य करू शकलो. प्रचंड प्रमाणामध्ये आवश्यकता नाहीये, परंतु तुम्ही लोकांना आठवण करून देण्याची निश्चितपणे आवश्यकता आहे. पीक विम्यासाठी मी सुप्रीम कोर्टात गेलो, ह्याच्यामध्ये काही मोठं नाहीये, माझी जबाबदारीच होती. परंतु जे खोटं बोलतात, चुकीचं बोलतात, त्यांना हाणून पाडण्याची मात्र तुमची जबाबदारी आहे. मी त्या स्तरावरती जाणार नाही, बाकीचे जाणार नाही ह्याची गॅरंटी मी देत नाही. पण मूळ मुद्दा काय आहे, मूळ मुद्दा हा आहे की स्पष्टपणे जाणवतंय की आपलं हित कुठे आहे, चांगलं काय आहे, खरं काय. धाराशिवला शादी खाण्यासाठी आपण 5 कोटीचा प्रकल्प हाती घेतलाय, 1 कोटी उपलब्ध करून दिलेत. नळदुर्गला तसंच आहे, 5 कोटीचा शादीखाना, 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. बसवसृष्टीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतलाय, तिथे 2-3 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत. वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक जे आहे त्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतला. त्याच्या बाबतीत पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्यापैकी प्रत्येकाने स्वीकारलेली आहे. तडोळ्यातलं आपलं स्मारक असेल, इथे रेल्वेची 54 एकर जी जमीन आहे तिथे केंद्राचा प्रकल्प आणण्याचा विषय असेल, आपल्या धाराशिवमध्ये केंद्राचं म्हणजे केंद्रीय विश्वविद्यालय आणण्याचा विषय असेल, तुळजापूरला स्किल्स युनिव्हर्सिटी कौशल्य विकासाचं विद्यापीठ आणण्याचा विषय असेल, हे सर्व मुद्दे आपण मार्गी लावतोय. आपण मला तुळजापूरच्या कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की तुळजापूर मी रेल्वेच्या नकाशावरती आणणार. भाषणातला निम्मा वेळ त्यांनी हे सांगितलं होतं की रेल्वे आली की तीर्थक्षेत्राचा विकास होईल, तीर्थक्षेत्राचा विकास झाला की या भागाचा आर्थिक विकास होईल. 2019 मध्ये
मला वाटतं सोलापूरला त्यांनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं. नंतर अनैतिकता दाखवत अनैसर्गिक जे ठाकरे सरकार झालं, त्यांनी मात्र 2.5 वर्षामध्ये 1 रुपयाही दिला नाही. त्यांनी जर ठरल्याप्रमाणे राज्य सरकारचा हिस्सा दिला असता तर आतापर्यंत रेल्वे तुळजापूर मार्गे सोलापूरहून धाराशिवला आली असती. आपल्या महायुती सरकारने काय केलं? सरकार आलं, आपण आठवण केली, लगेच त्यांनी निम्मा हिस्सा द्यायचा निर्णय घेतला, पैसे उपलब्ध करून दिले आणि आता टेंडरची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. आचारसंहिता संपली. अतिशय व्यवस्थितपणे केलेले आहेत. माझी आपल्याला आता विनंती राहणार आहे की जबाबदारी जी आहे ती आपण ठरवून द्या. आपले जे नेते आहेत त्यांनी जबाबदारी घ्यावी, ठरवून घ्यावी. मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकाने आपलं कुठलं बूथ आहे याची जबाबदारी आपण ठरवून घ्यावी आणि आपलं बूथ महायुतीच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने देवेंद्रजींकडे तुम्ही जाल, अजित काकांकडे तुम्ही जाल, तेव्हा निश्चितपणे तुम्हाला ते विचारणार आहेत की बाबा तुझं बूथ किती प्लस होतं. जगभरच्या गप्पा मारून काही होणार नाही आणि तुम्ही प्रामाणिकपणे नियोजनबद्ध ही जर प्रक्रिया राबवली तर मला खात्री आहे की आपलं बूथ जे आहे ते प्रत्येकाचं बूथ जे आहे ते प्रचंड प्लस राहणार आहे. मायनस राहायचं कारणच नाही. आपण खरे आहोत, आपण योग्य आहोत, आपण बरोबर करतोय, आपण विकास घडवतोय, हे आपण लोकांना आवर्जून चंद्र उद्याचे रंगविती हे भविष्य